एका आईला टीबीचा त्रास होता. ती सारखी खोकायची. मुलाचं लग्न झालं, आता बायको घरामध्ये आली आणि आईला टीबीचा आजार असा आहे, तो रात्री झोपल्यानंतर त्याचा खोकला येतो, दिवसभर खोकला येत नाही. रात्री नवरा बायको ड्युटीवरून यायचे, थकून यायचे आणि झोपायचे आणि आईला तो त्रास चालू व्हायचा. आई खोकायची. आई खोकत असताना या दोघांना त्रास झाला. त्यांनी महिनाभर सहन केला आणि ती बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो ऐका ना, दिवसभर आपण कामावरून थकून येतो आणि ही तुमची आई घरामध्ये सारखी खोकत राहते, झोपही येत नाही, सारखा त्रास होतो, एक तर तिला ठेवा नाही तर मला ठेवा. ज्या आईनं तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, आज त्या आईविषयी त्याच्या मनामध्ये दगडाचं काळीज बनलं. तो म्हणला, ठीक आहे आई, काय 2 दिवसाची पाहुणी, पण तू माझी आयुष्याची जोडीदार आहे. मी आईला सोडून येतो कुठंतरी. आणि आई डोळ्यानं अंध होती, आईला डोळ्यानं दिसत नव्हतं. तो मुलगा आईला म्हणतो, आई ऐक ना, मी तुला काशीला घेऊन जातो, चाल ना. आईला गाडीमध्ये बसवलं आणि असं जंगलाच्या कडाला नेलं. किर्र आमुष्याची रात होती. आईचा हात धरला आणि जंगलामध्ये घेऊन चालला. जंगलामध्ये घेऊन जात असताना आई काय करायची, जंगलामध्ये घेऊन जात असताना झाडाचा पाला तोडायची, ओरबाडायची आणि जमिनीवर टाकायची. झाडाचा पाला तोडायची, जमिनीवर टाकायची. असं करत करत घनदाट जंगलाच्या मध्यभागी गेलं आणि त्या मुलाने आईला सांगितलं, आई तू इथं थांब, मी आलोच पाणी पिऊन, थोडं काम आहे, मी आलो बाजूला जाऊन. आईला कळालं. आई म्हणते, बाळू थांब, अरे तुला माझा त्रास होतो, तुझ्या बायकोला माझा त्रास होतो, म्हणून तू मला या जंगलामध्ये सोडून द्यायला आलो. तेव्हा तो मुलगा म्हणतो, आई तुला कळलं कसं? तेव्हा आई म्हणते, बाळा तुला भूक लागली तर माझ्या स्तनाला पाझर फुटत होता, तुला ठेच लागली तर माझ्या अंतकरणाला वेदना होत होत्या, तर मला तुझं मनातल्या भावना नाही का कळणार? मी तुझ्या सुखासाठी जंगलामध्ये राहणंही पसंत करेल, पण तुझा संसार सुखाचा हो, एवढीच माझी अपेक्षा, एवढीच माझी इच्छा. पण बाळू, जात असताना ज्या रस्त्यानं आपण आलो त्याच रस्त्यानं जा, कारण हे फार मोठं जंगल आहे. या जंगलामध्ये असंख्य पशुपक्षी आहे, असंख्य वाघ आहे, असंख्य लांडगे, सिंह, कोल्हे, हे तुझ्या प्राणघातक हल्ला करतील आणि तुला मारतील. मग जात असताना काय कर, ज्या रस्त्यानं आपण आलो त्या रस्त्यानं जाण्यासाठी मी जंगलामध्ये येत असताना झाडाचा पाला तोडून खाली टाकला. ज्या रस्त्यानं झाडाचा पाला पडलेला आहे त्याच रस्त्यानं जा. म्हणजे आईच्या घातावर टपलेला मुलगा, पण आईनं मात्र मरता क्षणी सुद्धा कुणासाठी भलं केलं? मुलासाठी. म्हणून महाराज म्हणतात, आईसी कळवळ्याची जाती, करी लाभावे न प्रीती.